चला आज आपण करूया मस्त अशी टोमॅटोची चटणी। हे बघा 4 मी मोठे टोमॅटो घेतले होते, धुवून असे मोठे मोठे काप करून घेतले। त्याच्यानंतर हे लागणारे शेंगदाण्याचं कूट, हे 2 कांदे, हे मोहरी, जिरी, मीठ, हळद, धने पावडर, एव्हरेस्ट मसाला, ही कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि थोडंसं तेल। चला मग आता रेसिपी करू। हे बघा मी कढई गरम करत ठेवली होती, त्याच्यात आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। आता हे असं आता तेल चांगलं असं गरम होऊ देऊ। हे बघा त्याच्यात घालूया आपण आता हे जिरे चांगलं तडतडू देऊ। त्याच्यात घालूया आपण ही थोडीशी मोहरी। हे बघा हे चांगलं असं तडतडू द्यायला पाहिजे। तेल चांगलं गरम झालंय, ते चांगलं फुटायला लागलेत बघा दोन्ही पण। त्याच्यात आता आपण घालूया, मी तोपर्यंत कढीपत्ता घालून घेते ह्याच्यात। हे बघा कढीपत्ता घातलाय, चांगलं तडतडलाय। त्याच्यात आपण अख्खच लसूण घालून घेऊया। ठेचायचं नाही, परत आपल्याला ती मॅश करायची, त्याच्यामुळे ते अख्खच घातले। आता लसूण चांगला लाल होऊ देऊया। हे बघा हे लसूण बी चांगला लाल झालाय, त्याच्यात आपण हे 2 कांदे घालून घेऊया, बारीक चिरले ते। ह्याला हलवून घेऊ आपण मस्त असे। ह्याला चांगला ब्राऊन होऊ देऊ कांद्याला, जास्त काळा नाही करायचा, थोडासा लालसर ब्राऊन कलर आला पाहिजे ह्याला। त्याच्यामुळे ह्याला मी हलवते सारखं। हे बघा कांदा चांगला असा ब्राऊन झालाय, त्याच्यात आपण घालून घेऊया हे टोमॅटो। हलवून घेऊया आपण। आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया। हलवून घेऊया आपण। मुद्दामच टोमॅटो मोठा मोठा कापलाय, कारण ह्याला आपण परत मॅश करणार आहोत, त्याच्यामुळं आता मी ह्याला एक वाफ काढून घेते। हे बघा टोमॅटो चांगला असं मऊ झाले। त्याच्यात आता आपण हे हळद घालूया थोडीशी, एव्हरेस्ट मसाला घालूया, धने पावडर घालूया आणि थोडंसं लाल तिखट घालूया। हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपण। सगळं एकजीव झालं पाहिजे असं। हे बघा असं मी त्याच्यात ऑलरेडी मीठ टाकलं होतं ना, त्याच्यामुळे ते टोमॅटो पटकन शिजलं बघा। 5 मिनिटाचं टोमॅटो शिजलं। हे बघा असं ते चांगले एकजीव होऊ देऊ ह्याला। आणखीन एक वाफ काढून घेऊ आपण ह्याच्यात। हे बघा एक वाफ निघली, त्याच्यात आपण हे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया आता। हे सगळं एकजीव करून घेऊ आपण। आता त्याच्यातच घालूया आपण ही कोथिंबीर। हे बघा मिक्स करू देऊया चांगले। हे सगळे एकजीव झाले आणि त्याच्यात थोडीशी साखर घालू आपण, थोडासा आंबटपणा, तिखट आणि आंबट चांगली लागते त्याच्यामुळं। हे सगळं हलवून घेऊया आता आपण। 2 मिनिटासाठी ह्याला वाफेवर ठेवू आपण। हे बघा आपली टोमॅटोची चटणी झाली आहे तयार। तर चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली ती।